अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान जे की अचानक बीजे मेडिकलच्या टॉप फ्लोअरवर अचानक क्रॅश झालं आणि त्यामध्ये ऑलमोस्ट 265हून अधिक लोक वारले गेलेत. तर त्याच्यामध्ये 230 हे पॅसेंजर होते, 10 क्रू मेंबर होते आणि 2 पायलट होते. आणि या 230 पॅसेंजरपैकी फक्त एकच व्यक्ती जिवंत राहिला आहे आणि त्याचं ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये चालू आहे. तर त्या व्यक्तीचं नाव आहे रमेश. बीजे मेडिकलच्या कॉलेजमध्ये जे इंटर्न डॉक्टर होते त्यांचीही बरीच संख्या आहे वारणाऱ्यांची आणि ती संख्या वाढतच जात आहे. अजूनही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. तर हे विमान कशामुळे क्रॅश झालं, का झालं? तर त्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स नावाचं डिव्हाइस आहे, जो की ॲक्च्युअली खूप महत्त्वाचा आहे. आता त्या विमानामध्ये 2 ब्लॅक बॉक्स असतात. एक सापडला आहे आणि दुसऱ्याचं इन्व्हेस्टिगेशन किंवा शोधणं अजूनही चालू आहे. तर ब्लॅक बॉक्स म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे रेकॉर्डिंग असतात. एक म्हणजे फ्लाइट डेटा रेकॉर्डिंग, दुसरं कॉकपिट डेटा रेकॉर्डिंग. कॉकपिट डेटा रेकॉर्डिंग ही ॲक्च्युअली जे पण काही कम्युनिकेशन झालेलं असतं ऑलरेडी पायलटचं आणि सेंटरवाल्यांसोबत, ते कम्युनिकेशन त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतं. आणि दुसरं फ्लाइट डेटा रेकॉर्डिंग, जेव्हा ॲक्च्युअली विमान जमिनीपासून किती उंचीवर आहे आणि त्या विमानाचं स्पीड किती आहे, हे सगळं ते फ्लाइट डेटा रेकॉर्डिंग डिव्हाइसमध्ये रेकॉर्ड होतं. घटनास्थळी एअर इंडियाची टीम आलेली आहे ग्राउंड लेवलला मदत करण्यासाठी. आणि रिसेंटली एअर इंडियाने असं जाहीर केलं की मृत व्यक्तीच्या फॅमिलीला आम्ही ₹1 कोटी आर्थिक मदत म्हणून देऊ आणि जखमी व्यक्तींचा खर्चही आम्ही करू. पण हे 1 कोटी पुरेसे आहेत का माणसाच्या जीवनापेक्षा? आणि हा जो एअर इंडियाचा सिस्टीम फेल्युअर आहे, याच्यामध्ये स्ट्रिक्टली इन्व्हेस्टिगेशन व्हायलाच पाहिजे. आणि जे पण काही 265हून अधिक लोक वारले गेले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.